ज्या टीमने खऱ्या अर्थाने खूप चांगला खेळ साकारलाय, अर्थातच पाथ इंटरप्राइजेस वाघविलीवाडा या टीमने खऱ्या अर्थाने वाघविलीवाडा हा संघ जर पाहिला तर मागच्या काही महिन्यांमध्ये बोकडविरा येथे स्पर्धा झाली होती. ते केडीएस स्पोर्ट्स वाघविलवाडा या टीमने खऱ्या अर्थाने द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी जी आहे ना ती उचललेली होती. आणि त्यामध्ये प्लेयर ऑफ द सिरीज अर्थातच प्लेयर ऑफ द टुर्नामेंट सूरज पाटील हा खेळाडू ठरला होता. खऱ्या अर्थाने खूप मोठा खेळाडू गावदेवी गावठाण या टीम कडनं भरपूर साऱ्या मॅचेस खुल्या गटाच्या स्पर्धा खेळलेला हा खेळाडू सूरज पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक वरती आणि स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय प्रतीक सुरते. हा देखील भरपूर चांगला खेळाडू आहे वाघिवलीवाडा या टीमचा. लेट्स प्ले. पहिला गोलंदाजी मार्क वरती मंगलमूर्ती काळुंद्रे या टीमचा प्रतीश म्हस्के. पहिला बॉल राईट अमोंग द विकेट. पहिलाच बॉल बीमर चेंडू पाहायला मिळतोय प्रतीक मस्कर याचा. खऱ्या अर्थाने हा संघ भरपूर लवकर आला होता नितेश सर, परंतु ज्यावेळेस तुम्ही येता बॉडीची हालचाल होत नाही आणि वॉर्मअप तुमचं होत नसताना बॉडी तुमची गरम नसते, तुम्ही डायरेक्ट मॅच खेळण्यासाठी जाताना तेव्हा असं काहीतरी चित्र आपल्याला पाहायला मिळतं जे खऱ्या अर्थाने प्रतीश म्हस्कर हा गोलंदाज. फ्री हिटचा बॉल. सूरज पाटील स्ट्राईक वरती या. मोठ्या फलंदाजाची मोठी ओळख. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर या मागचा पहिला षटकार येत असताना सूरज पाटील यांच्या बॅटमधनं आणि पंचांनी इशारा दिलाय का हा बॉल बिमर आहे की नाही हे चेक करण्यासाठी थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आम्हाला पाहायला मिळतील. फटका पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल निघून गेलाय. षटकारानंतर आलेला सूरज पाटील यांच्या बॅटमधनं हा चौकार. वाघवेलीवाडा हा संघ म्हटला ना तर बोकडवीराचं मैदान हे भरपूर लकी आहे या टीमला, जिथे मात्र तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला आणि काही महिन्यांपूर्वी बाप्पा मोरिया चषकामध्ये देखील प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला होता. तिथे सूरज पाटील उत्कृष्ट गोलंदाज ठरला होता. यावेळचा बॉल पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. हा व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉल बरोबर संघाची धावसंख्या मात्र 1 ने पुढे जाते. 14 धावा दाफलकावरती सूरज पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 15 धावा दाफलकावरती. आतापर्यंत ओव्हरचे चेंडू झाले 3, 2च बॉल झालेत. संघाची धावसंख्या 15 धावा. म्हणजे चांगली सुरुवात आपल्याला सध्या पाहायला मिळते टीम वाघिवलीवाडा या टीमची. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळचा बॉल हलक्यात आणि ढकलून द्यायचा होता.
थर्डमॅनच्या रिझल्टला खेळण्याचा हा प्रयत्न, हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पहिल्याच ओव्हरमध्ये थोडासा दडपणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं मंगलमूर्ती काळुंद्रे संघ, जिथे मात्र गोलंदाजी करत असताना थोडीशी साथ मात्र गोलंदाजी लावली नाहीये, जिथे प्रितेश मस्कर आला होता. 2 भीमर बॉल, त्याच्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न. आकाश गिरी यांचा याही वेळचा बॉल मात्र निर्धाव पाहायला मिळतोय. प्रतीक सुटे या फलंदाजाला पूर्णपणे मात्र बॅकफुटवरती ढकलून दिलाय. ज्या प्रतीक सुरतेवरती भरपूर प्रमाणामध्ये मोठमोठे विक्रम आहेत, ज्या खेळाडूची खऱ्या अर्थाने ओळख सलामीवीर म्हणून या टीम कडनं सातत्याने पाहायला मिळते. अर्थातच पार्थ एंटरप्राइजेस वाघिवली वाडा या टीम कडनं याही वेळचा बॉल, गतीमध्ये परिवर्तन. या वेळचा बॉल पीच झाल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आणखीन एक बॉल, डॉट बॉल पाहायला मिळतोय. खूप चांगली गोलंदाजी कमबॅक करून दिलाय टीम मंगलमूर्ती काळुंद्रे या टीमला. मंगलमूर्ती काळुंद्रे हा संघ देखील भरपूर चर्चाचा मोठा संघ आहे. या वेळचा फटका मात्र अप्रतिम पाहायला मिळाला. वॉट अ शॉट, बॉल निघून गेलाय सरळ वन बाउन्स, सीमा रेषा पार. हा येतोय चौकार मात्र जाऊन पोहोचली. 19 बिनगडी बाद सद्यस्थिती टीम वाघिवलीवाडा या टीमची. फार छान खरं तर संगीतमय हे वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. आपण पाहताय माजी सरपंच जितेंद्रजी घरत आणि सरपंच अजयजी म्हात्रे चषक 2024 ची ही भव्य दिव्य रजनी स्पर्धा आणि स्पर्धेचा अंतिमचा खरं तर हा खेळ, अंतिमची ही रात्र. आणि याच दरम्यान सन्माननीय अतिथी यान्सी ग्रुप ऑफ लिव्ही चे मॅनेजिंग डायरेक्टर सन्माननीय जिग्नू कोली सरांचं इथं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर यान्सी ग्रुप ऑफ लिव्हीचे इन्चार्ज रुपेश कोली सरांचं इथे शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही मान्यवरांचं आपण खरं तर स्वागत करूया. आणि त्याच दरम्यान पार्थ एंटरप्राइजेस वाघिवलीवाडा या संघाच्या सर्व खेळाडूंना, या संघाचे पुरस्कर्ते समीर जाधव यांच्याकडनं खरं तर सलग 3 षटकारांसाठी कॅश प्राइज 1000 आणि सलग 3 चौकारांसाठी 500 रुपये ऑफर. यावेळचा फटका मात्र चेंडू हवेमध्ये आहे, झेल पकडला जाईल का, मोठी विकेट आहे. इथे मात्र झेल ड्रॉप झाला, परंतु नितेश सर मी म्हणेन त्या खेळाडूने भरपूर चांगला प्रयत्न केला. त्याला माहिती आहे सूरज पाटीलची विकेट आहे, सूरज पाटीलचा झेल आकाशामध्ये उडाला होता. प्रयत्न तर करायलाच हवा होता आणि प्रयत्न तो चांगला केला, परंतु झेल हातात निसरला. 2 धाव मिळतील वाघिवलीवाडा या टीमला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या आकड्यावरती. 21 रन स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते. मंगलमूर्ती काळुंद्रे संघ हा देखील संघ भरपूर चांगला आहे. मला मंगलमूर्ती काळुंद्रे टीमची पहा नितेश सर इथे काय आहे मैदानामध्ये, गोलंदाजी मार्क वरती कल्पेश घरत आपल्याला पाहायला मिळतोय. जर कल्पेश घरतचा फेवरेट फलंदाज सूरज पाटील आहे आणि सूरज पाटीलचा फेवरेट गोलंदाज कल्पेश घरत आहे. म्हणजे एकमेकांच्या खऱ्या अर्थाने जो आवडता खेळाडू आहे ना, त्यांच्या विरुद्धामध्ये खेळत असताना कल्पेश घरत बाद करण्याचा प्रयत्न करेल. इथे मात्र गती जर पाहिली तर थोडस परिवर्तन पाहायला मिळालं होतं, गतीमध्ये मिश्रण पाहायला मिळालं आणि जोरदार आपल्याला पाहायला मिळाली. खऱ्या अर्थाने असं वाटलं गोलंदाजाला की बॅटला बॉल क्रॉस झालाय, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलाय, परंतु हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. मंगलमूर्ती काळुंद्रे सिंग या टीमची मला एक स्पर्धा आठवते नितेश सर, सोनारीच्या मैदानावरती झाली होती. चांदीचा करंडक होता, तिथे परेश चिखलेकरने काय फलंदाजी केली होती अफलातून. आम्ही युट्यूबच्या माध्यमातून ती स्पर्धा पाहत होतो. परेश चिखलेकर, प्रवीण घरत. यावेळचा बॉल जर पाहिला तर निघून गेला, काय फटका आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. सूरज पाटील यांच्या बॅट बंद आणि एक दमदार चौकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 25. वाघिवलीवाडा आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचा खऱ्या अर्थाने या टीमचा पाठीचा कणा सूरज पाटील आहे, तर दुसऱ्या बाजूला मंगलमूर्ती काळुंद्रे टीमचा पाठीचा कणा म्हणजेच प्रवीण घरत. परंतु यावेळेस मात्र सूरज पाटील मैदानाच्या आतमध्ये आग उकळणारी फलंदाजी करतोय. आणखीन एक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय सूरज पाटील यांच्या बॅटमधनं.
सूरज पाटील या फलंदाजाचं कौतुक होतंय. थोडंसं आपण आत्मविश्वास गोलंदाजी करणाऱ्या टीमला सुद्धा देऊया. अर्थातच गोलंदाजी करणारी टीम मंगलमूर्ती कालुंद्रे. यंदाचा सीझन 2023-24 चा जर का प्रवास सांगायचा झाला तर साई येथे 2 खरं तर नाईटच्या रजनी स्पर्धेमध्ये सातत्यानं चॅम्पियन पद ज्यांनी मिळवलं आणि अगदीच चिंचपाड्याची स्पर्धा, उसरलीची स्पर्धा सुद्धा ज्यांना गाजवली, तो संघ यावेळेला कमबॅक करून देईल नक्कीच. परंतु त्याच जिद्दीनं आता मात्र इथून पुढचा खेळ त्यांना करावा लागेल. कारण या सुरुवातीला मात्र मी म्हणेन आक्रमण जरूर झालंय, परंतु कमबॅक सुद्धा करून देतील टीम मंगलमूर्ती कालुंद्रे आणि या मॅच मध्ये पुनरागमन जरूर करतील. खऱ्या अर्थाने कल्पेश घरचा देखील कौतुक करावं लागेल. ज्या विस्फोटक फलंदाजासमोर त्यांनी गोलंदाजी केली आहे आतापर्यंत तरी संयमच पाहायला मला 2 चौकार जरूर लागवल्यात, परंतु संयम आहे या गोलंदाजीमध्ये. यावेळचा बॉल जर पाहिला तर चांगला चेंडू आणि त्यावर मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि 1 धाव आपल्याला पाहायला मिळाली. या एका धावीबरोबर दुसरं षटक देखील संपलाय आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर काळुंद्रे संघ जाऊन पोहोचतोय 30 षटकामध्ये, म्हणजे 15ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते. टीम पार्थ एंटरप्राइजेस वाघिवलीवाडा. थँक्यू. 30 धावा दाफलकावरती लागल्या टीम पार्थ एंटरप्राइजेस वाघविलीवाडा या टीमच्या. सूरज पाटील चांगली बॅटिंग करत असताना त्याला साथ देत असताना आपण पाहतोय सूरज पाटीलच्या संवेत मात्र प्रत्येक सुटे आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल मंगलमूर्ती काळुंद्रे या टीमचा. 3ऱ्या ओव्हर मध्ये आकाश गिरीला आमंत्रित केलं. खरं तर आकाश गिरी ज्याने पहिले षटक फेकलं होतं आणि खूप चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळालं होतं. प्रितेश म्हात्रे या गोलंदाजाला दंडित केल्यानंतर मात्र आकाश गिरीने मात्र सूत्र जे आहे ते आपल्या हातामध्ये घेतले होते आणि खऱ्या अर्थाने खूप चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाली होती ओव्हर नंबर 1 मध्ये. आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर कल्पेश घरत सूरज पाटीलच्या समोर थोडासा मात्र कठीण होतं गोलंदाजी करणं, परंतु त्या फलंदाजाला देखील शांत ठेवलं. 2 चौकार जोडून त्याच्या ओव्हर मध्ये लगवले सूरज पाटीलने. परंतु या ओव्हर मध्ये खऱ्या अर्थाने आकाश गिरीला जे काम असेल ना ते म्हणजे सूरज पाटीलची विकेट. ही महत्वाची विकेट आहे मंगलमूर्ती काळुंद्रे टीमसाठी. आपले मान्यवर जिग्नू कोहली सर आणि रुपेश कोहली सर इथे उपस्थित आहेत. त्यांना आम्ही जरूर विनंती करू. यान्सी ग्रुप ऑफ लिव्ही चे मॅनेजिंग डायरेक्टर अर्थातच जिग्नू कोहली सर आणि यान्सी ग्रुप ऑफ लिव्ही चे चीफ इन्चार्ज रुपेश कोहली सर या दोन्ही मान्यवरांना आम्ही इन्व्हाइट करतोय की या आपण या व्यासपीठाकडे आपलं सहर्ष मनस्वी स्वागत आहे. वेलकम वॉर्म हार्टेड टुवर्ड्स माजी सरपंच जितेंद्र घरत आणि सरपंच अजय म्हात्रे चषक 2024. यावेळचा फटका जर पाहिला तर चांगला फटका आहे. बॉल निघून गेला डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर आणखीन एक चौकार पाहायला मिळतोय सूरज पाटील यांच्या बॅटमधनं. आणि त्याचबरोबर वरण तालुका युवा सेना उपतालुका प्रमुख अर्थातच चेतन पाटील साहेबांना देखील विनंती करतो आपण व्यासपीठावरती आपलं देखील सरच्या स्वागत आहे. आमच्या नवघर गावाचे अगदी गोड व्यक्तिमत्व चेतन पाटील आपल्याला विनंती करतो या पण व्यासपीठावरती आपलं सरच्या स्वागत. पुन्हा एकदा जाऊया गोलंदाजी मार्क वरती राईट आर्म विकेट. यावेळचा बॉल मात्र शॉर्ट आर्म पुल केलाय का फटका लगावलाय सूरज पाटीलच्या बॅटमधनं चौकारानंतर आलेला हा महत्वपूर्ण षटकार. सुभाष पाटील साहेबांना देखील विनंती करतोय आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील सरच्या स्वागत आहे. माजी सरपंच जितेंद्र घरत व सरपंच अजय म्हात्रे चषकामध्ये आपलं सरच्या स्वागत करतोय. काय प्रहार केलेत इथे मात्र चेंडू हवेमध्ये स्लॅन मध्ये बॉल पडेल तोपर्यंत मात्र एक चिकी सिंगल आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही फलंदाजांमध्ये चांगलं तालमेल पाहायला मिळालं नितेश सर. जिथे मात्र बॉल हवेत उडाल्यानंतर सूरज पाटीलला देखील माहिती नव्हतं की बॉल कुठे पडलाय आणि तिथून मात्र समोरनं जर पाहिलं तर प्रत्येक सुरतेने कॉल दिला की रन आहे सूरज, ही रन कंप्लीट होऊ शकते. हे तालमेल आहे, कॉम्बिनेशन आहे. दिस इज कॉल्ड क्रिकेट आणि क्रिकेट इज अ गेम ऑफ हाऊ यू कॉम्प्लिमेंट इच अदर. तुम्ही तुमच्या सोबतीच्या खेळाडूला कसं कॉम्प्लिमेंट करताय यावर तुमची ती पार्टनरशिप आणि तुमचा खेळाचं उद्याचं भविष्य अवलंबून असतं.
यस खऱ्या अर्थाने याही वेळचा बॉल जर पाहिला तर सूरज पाटीलच्या नंतर इथे प्रतीक सुरते देखील सामणार नाहीये. ज्या प्रतीक सुरतेने आतापर्यंत तरी संयम दाखवला होता, परंतु तिसऱ्या ओव्हर मध्ये का बॅटिंग करतोय आकाश गिरीच्या विरोधामध्ये हा वाघविलीवाडा संघ. रन्स 48 धावसंख्येची भागीदारी पाहायला मिळते. नितेश सर जिथे मात्र खूप चांगली बॅटिंग दोन्ही फलंदाज करतात. मी कौतुक करेन सूरज पाटीलचं, जो प्रतीक सुरतेला सोबत घेऊन चाललाय. या बॉलचा फटका स्लॉट मध्ये होता आणि बॉलला पाठवून दिलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार पाहायला मिळतोय प्रतीक सुरते यांच्या बॅटमधनं. मास्टर थोडस लक्ष द्या प्लीज, विनंती करतोय. डीजे नितीन राईट आर्म उदो विकेट अपकरा राऊंड विकेटने गोलंदाजी करण्यासाठी. यावेळचा बॉल जर पाहिला तर चांगला चेंडू डीप स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. एकच रन आपल्याला पाहायला मिळते आणि या एका रन बरोबर तिसरा षटकाचा खेळ देखील इथून संपुष्टात आलाय आणि संघाची धावसंख्या जर पाहिली तर ती जाऊन पोहोचतीये 55. 55 धावा धावफलकावरती पाहायला मिळतं, म्हणजे 50 धावसंख्येची भागीदारी पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळतं. सूरज पाटील आणि प्रतीक सुरते जी खऱ्या अर्थाने ओळख आहे पार्थ एंटरप्राइजेस वाघविलीवाडा या टीमची. पार्थ एंटरप्राइजेस वाघविलीवाडा म्हटल्यानंतर ना पहिल्यांदा मुखात नाव येतं सूरज पाटील यांचं, ज्यांनी खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेटवरती अभिराज गाजवायला सुरुवात केलेली आहे. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी असू दे, त्याच्यानंतर सांगे प्रीमियर लीग गोव्याची स्पर्धा असू दे, त्याच्यानंतर गावदेवी गावठाण करण मडवी यांच्या समवेत मात्र खेळ करणारा तो संघ असू दे, खऱ्या अर्थाने खूप चांगल्या स्पर्धा या खेळाडूने गाजवल्यात आणि आपल्या गावासाठी देखील भरपूर चांगला खेळ हा सूरज पाटील करतोय. ही इज अ बायकर मॅन. जवळजवळ 5 पेक्षा अधिक बाईक्स ज्याच्या नावे आहेत असा खेळाडू नामवंत. आणि हा फटका पहा अपकट ऑन द ठो, परंतु इथे बॉल थांबलाय आउटफील्ड. मात्र मी म्हणेन क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला थोडी साथ देतीये. 1 बाउन्स क्षेत्ररक्षक तिकडे गिरीप करतील, धावा मिळतील फक्त 2 आणि अंतिमच्या षटकामध्ये पहिल्या बॉलवर धावा मिळाला 2 आणि एकूण धावसंख्या पोहोचलीये ती 5वं षटक प्रगतीपथावर असताना 57. 57 धावा धावफलकावरती. इथून प्रवीण घरतला थोडस कमबॅक करून द्यावं लागेल. यावेळचा बॉल हवेमध्ये आहे, परंतु नोमॅन्स लँड मध्ये बॉल पडेल तोपर्यंत 1 रन कंप्लीट तर प्रवीण घरत स्वतः जात आहेत आणि बघता बघता दुहेरीमध्ये देखील त्याला कन्वर्ट केलेला आहे. जर इथून कमबॅक करायचं असेल मंगळमूर्ती काळुंद्रे टीमला तर महत्वाचं असेल ही पार्टनरशिप जर मिळाली ना तर मॅच मध्ये पुनरागमन करेल मंगळमूर्ती काळुंद्रे संघ. आणि खऱ्या अर्थाने रायगडचा रॉस टेलर प्रवीण घरत गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. या बॉलचा बॉल स्विच हिट लगवायचा होता प्रतीक सुरते याला आणि हा बॉल एका रन साठी आपल्याला पाहायला मिळतोय. इथून कमबॅक करून दिला असं वाटतं प्रवीण घरतच, कारण की नितेश सर प्रवीण घरत यांच्याकडे असलेला अनुभव तो या मॅच मध्ये त्यांना टाकायचा आहे. कारण की इथून महत्वाची विकेट असणार आहे सूरज पाटील किंवा मी तर म्हणेन प्रतीक सुरतेची विकेट मिळाली तरी चालेल. इथून ब्रेक थ्रूची गरज आहे मंगळमूर्ती काळुंद्रे टीमला. इथून जर ब्रेक थ्रू मिळाला तर धावसंख्येवरती तुम्ही लगाम लागू शकता, परंतु इथून जर ब्रेक थ्रू मिळाला नाही ना तर सूरज पाटील हा फलंदाज आहे ना या शेवटच्या काही ओव्हर मध्ये डेंजरस फलंदाज ठरू शकतो, जो पूर्णपणे मैदानावरती सेट झालाय. या खेळपट्टीचा त्याला अंदाज आलाय, कोणत्या दिशेला बॉल वेगाने ट्रॅव्हल होते हे सूरज पाटीलला माहिती आहे, प्रतीक सुरतेला देखील माहिती आहे. म्हणूनच इथे एक्सपिरियन्स मॅन अर्थातच प्रवीण घरत हा कमबॅक करून देऊ शकतो. या बॉलचा बॉल चेंडू हवेमध्ये आहे, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली लॉंग ऑनचा येतोय आणि इथे बॉल निघून गेलाय साइड स्क्रीनच्या वरना. बॉल सीमा रेषा पार, षटकार सूरज पाटीलच्या बॅटमधनं आणखीन एक धमाका. बॉल जर पाहिला तर चांगला चेंडू प्रवीण घरत यांचा आपल्याला पाहायला मिळाला. या अगोदरच्या बॉलवरती षटकार जरूर ठोकला होता, परंतु त्याच्यानंतर एक सिंगल रन स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न मात्र सूरज पाटील करतोय आणि अशा रीतीने 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 67. 67 धावा आणि 67 धावसंख्येची भागीदारी टीम पार्थ एंटरप्राइजेस वाघविलीवाडा या टीमची आपल्याला पाहायला मिळते.
यस पंच. थर्ड अंपायर. स्कोर 67. आणि त्याचबरोबर आमचे सावरकर गावचे गोड व्यक्तिमत्व राजेंद्रजी गरज साहेबांना देखील विनंती करतो. पण या व्यासपीठावरती आमचे नवघर गावाचे माजी उपसरपंच हितेशजी भोईर साहेब आपल्याला या ठिकाणी आमंत्रित करतात. या दादा आपलं सरचे स्वागत आहे. माजी सरपंच जितेंद्र घरत व सरपंच अजय म्हात्रे चषकामध्ये आपलं सरचे स्वागत करतोय. शेवटच्या षटक आणि शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. परेश चिखलेकर आलाय. ज्या खेळाडूचा मी उल्लेख केला होता नितेश सर, सोनारीची ती स्पर्धा, चांदीचा करंडक, मेगा फायनल मध्ये दिगोड्याच्या विरोधामध्ये हरलेला होता, परंतु यावेळचा बॉल हा पायावरती आदळला आणि हा बॉल मात्र एका रन साठी लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 रन मिळेल टीम पार्थ एंटरप्राइजेस वाघविलीवाडा या टीमला. परेश चिखलेकर म्हणजे एनर्जीचा पॉवर हाऊस, स्टाईल आयकॉन फॉर टीम मंगलमूर्ती कालुंद्रे. आणि आता आपण जरूर पाहतोय अर्थातच या मॅच मध्ये धावसंख्येला थोडासा आकार आलाय आणि धावसंख्या 68 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळते. 68 ऑन दी स्कोर बुक. हा बॉल अपेश ड्राईव्ह केलाय, ऑन साइड मिड विकेट क्लिअर करतोय. हा बॉल परत येईल का हा प्रश्नचिन्ह आहे. षटकार येतोय. सेव्हन्टी 74 धावा फलकावरती पार्थ एंटरप्राइजेस वाघवेलीवाडा या टीमची. यावेळचा बॉल यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू आणि इथे हा षटकारानंतर आलेला डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. परेश चिखलेकर वेगाने बॉल टाकला होता प्रतीक सुरतेसाठी. प्रतीक सुरते पहिले 2 ओव्हर थोडंसं शांत होता. चार्ज घेतलं होते तिथे सूरज पाटीलने, परंतु सूरज पाटीलला पाहून मात्र प्रतीक सुरते देखील म्हटलं ही खेळपट्टी भरपूर चांगली दिसतीये, ही खेळपट्टी फलंदाजांना मदतगार दिसतीये. आणि तिथूनच मात्र आत्मविश्वास आला आणि प्रतीक सुरते अजूनपर्यंत तरी थांबलेला नाहीये. मोठे फटके येतात प्रतीक सुरतेच्या बॅटमधनं. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे, गफलत करतोय. या धावा भरपूर महत्वाच्या आहेत मंगलमूर्ती काळुंद्रे टीमला. षटकार, डॉट बॉल, त्याच्यानंतर मिस फिल्डिंगचा हा चौकार पार्थ एंटरप्राइजेस वाघविलीवाडा या टीमला मिळतोय. फलकावरती पाहायला मिळतात पुन्हा एकदा परेश चिखलेकर राईट ऑन द विकेट. यावेळचा बॉल जर पाहिला तर पुन्हा एकदा चांगला फटका डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय प्रतीक सुरतेच्या बॅटमधनं. आणखीन एक हवा याला षटकार. शेवटचा एक बॉल या इनिंग मधला 84 रन स्कोर कार्ड वरती. शेवटचा बॉल ही हवेत आणि तोही गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार प्रतीक सुरतेच्या बॅटमधनं आणि 90 धावसंख्येची भागीदारी आपल्याला पाहायला मिळाली आहे. सूरज पाटील आणि त्याचबरोबर प्रतीक सुरते लाजवाब बॅटिंग परफॉर्मन्स पाहायला मिळाला. या दोघांसाठी एकदा जोरदार मंगलमूर्ती काळुंद्रे या टीमच्या अगेन्स्ट मात्र खूप चांगला खेळ केलाय पार्थ एंटरप्राइजेस या सलामीवीर जोडीने. आणि 51 धावसंख्येचा मात्र या ठिकाणी टार्गेट सेट केलाय काळुंद्रे टीमच्या विरोधामध्ये 91. इनिंग साकारणारा खेळाडू अर्थातच सूरज पाटील आपल्याला पाहायला मिळाले. आणि प्रतीक सुरते 16 बॉल मध्ये 44 काय बॅटिंग केलेली या लाजवाब बॅटिंग सूरज पाटील आणि प्रतीक सुरते. आणि त्यानंतर नेक्स्ट मॅच नाणेफेकीचा कॉल मी विनंती करते दोन टीम्सला. जीवदानी स्पोर्ट्स थँक्यू सो मच. तर अजय म्हात्रे साहेबांना विनंती करतो पण व्यासपीठावरती या. अजय म्हात्रे साहेब.
राजेश पाटील साहेबांना विनंती करतोय आपण या व्यासपीठावरती राजेश पाटील साहेब आणि अजय म्हात्रे साहेबांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती या आपल्या दोघांच्या शुभ हस्ते या ठिकाणी काही सन्मान आहेत ते आपण करून घेऊयात आणि सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला आवाज ऐकायला मिळणार आहे मंगळमूर्ती काळुंद्रे टीम ज्यावेळेस बॅटिंग साठी येईल याच गावचा शंतनू चव्हाण यांचा तर या ठिकाणी सन्मान केला जाईल त्याचबरोबर यांचे ग्रुप ऑफ लिव्ही ओव्हरसीजचे आमचे जिग्नूजी कोळी यांचा देखील शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल तर मी विनंती करतोय जिग्नू कोळी साहेबांना की आपण या आमच्या व्यासपीठावरती प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे आपला सन्मान केला जाईल या जिग्नू कोळी आपला शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाणार आहे खऱ्या अर्थाने तुमची देखील महत्वाची या ठिकाणी उपस्थिती आणि ती आम्हाला पाहायला मिळते माजी सरपंच जितेंद्र घरत व सरपंच अजय म्हात्रे चषकामध्ये या ठिकाणी सन्मान केला जातोय जिग्नूजी कोळी साहेबांचा जिग्नूजी कोळी साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान केला जातोय माईची शाल पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर सन्मान आपला शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाणार आहे याची ग्रुप ऑफ लिव्हिंग इन्चार्ज अर्थातच ऋतिकजी कोळी यांचा देखील शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातोय माईची शाल प्रेमाचं प्रतिपुष्पगुच्छ देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित केला जात आहे त्यांचा देखील शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातोय वेलकम आपलं देखील सरचं स्वागत आहे तर राजेश पाटील साहेबांना विनंती करतोय की आमच्या मुळेखंड गावातील ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल तर मी विनंती करतोय ज्येष्ठ नागरिक जे मुळेखंड गावाचे आहेत त्यांना देखील विनंती करतो आपण या व्यासपीठावरती आपला देखील शुभ सन्मान केला जाईल या ठिकाणी आपण पाहताय मुळेखंड गावाचे आमचे ज्येष्ठ नागरिक त्यांचा देखील शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातोय खऱ्या अर्थाने त्यांची देखील उपस्थिती भरपूर महत्वाची आहे आणि त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल आमचे मुळेखंड गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय खऱ्या अर्थाने आपण पाहताय क्रिकेटवरती प्रेम आपल्याला पाहायला मिळतोय मुळेखंड गावातील ज्येष्ठ नागरिकांचं त्यांनीही भरपूर क्रिकेट खेळलं असेल आणि खऱ्या अर्थाने आज क्रिकेटचे सामने गावात नाईट मॅचेस आहेत आणि ते सामने आपण पाहण्यासाठी जाऊयात आणि खऱ्या अर्थाने सर्वांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते माजी सरपंच जितेंद्र घरत व सरपंच अजय म्हात्रे चषकामध्ये आपलं आम्ही सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करतोय थँक्यू सो मच आपली उपस्थिती भरपूर महत्वाची होती या स्पर्धेला आणि त्याचबरोबर त्यांचं या ठिकाणी आगमन झालं आमच्या व्यासपीठावरती उरण तालुका युवा सेना उपतालुका प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा देखील आम्ही खऱ्या अर्थाने अभिनंदन करतो असे आमचे चेतन पाटील नवघर गावाचे चेतन पाटील यांचा देखील या ठिकाणी आगमन झालं त्यांचं आम्ही देखील सरचं स्वागत करतोय
चेतन पाटील यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. खऱ्या अर्थाने उरण तालुका युवा सेना उपतालुका प्रमुख त्यांची निवड झाल्याबद्दल खऱ्या अर्थाने त्यांचं देखील आम्ही अभिनंदन करतो आणि चेतन पाटील साहेबांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. माजी सरपंच जितेंद्र घरत व सरपंच अजय म्हात्रे चषकामध्ये आपलं देखील चेतन दादा सरचं स्वागत आहे. आमचे सुमित दादा यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी चेतन पाटील यांचा शुभ सन्मान केला जातोय. माईची शाल, प्रेमाचं प्रति पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. वेलकम. आपलं देखील सरच्या स्वागत आहे. सर्व मान्यवरांचं आम्ही सरच्या स्वागत करतोय या स्पर्धेच्या निमित्ताने आणि चेतन पाटील यांचा देखील शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती होत असताना थँक्यू सो मच. जाऊया मॅच मध्ये, जिथे मात्र त्याचबरोबर डोंगरी गावाचे आमचे गोड व्यक्तिमत्व जॉन म्हात्रे साहेबांचा देखील शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. जॉन म्हात्रे साहेब, आपण देखील आपला देखील शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाणार आहे. जॉन म्हात्रे, आपण देखील या. डोंगरी गावाचे आमचे जॉन म्हात्रे दादा यांचा देखील शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. खऱ्या अर्थाने त्यांची देखील उपस्थिती भरपूर महत्वाची आहे आणि त्यांचा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातोय. माजी सरपंच जितेंद्र घरत व सरपंच अजय म्हात्रे चषकामध्ये आपलं सरच्या स्वागत करतोय. आणि त्याचबरोबर नेक्स्ट मॅच बामण डोंगरी आणि गोठवली टीमचे खेळाडू जर आपण आला असाल तर प्लीज विनंती करतोय रिपोर्टिंग करायची आहे आमच्या व्यासपीठावरती. जाऊया मॅच कडे, जिथे मात्र मंगलमूर्ती काळुंद्रे त्यांच्या विरोधामध्ये वाघविलीवाडा या दोन टीम्स मध्ये मॅच चालू आहे. थँक्यू. थँक्यू सो मच रोहित भोपी सर. आलेल्या सर्व रसिक माय बापांचं, आलेल्या सर्व खेळाडूंचं, आलेल्या सर्व पाहुण्यांचं मी समालोचक शंतनु चव्हाण शब्द सुमनानं हार्दिक स्वागत करतो आणि घेऊन जातो क्रिकेटच्या पटलावरती, जिथे मात्र तुमच्या भेटीस एक मोठी स्पर्धा. यानंतरची होणारी मॅच, यामधून होणारा विनर संघ आणि तो संघ खेळणार आहे नवजीवन मुलेकंड संघासोबत. तर नवजीवन मुलेकंड टीम हा सामन्यामधून जो संघ जिंकेल तो आपल्या सोबत खेळण्यासाठी सज्ज असणार आहे, याची आपण नोंद घ्यायची. ही स्पर्धा आपण पाहतो एक मोठी स्पर्धा. माजी सरपंच जितेंद्र घरत व सरपंच अजय म्हात्रे यांच्या वतीने आयोजित केलेली ही भव्य दिव्य रजनी क्रिकेटची स्पर्धा आणि ज्या स्पर्धेमध्ये आजचा शेवटचा दिवस, अंतिम रात्र तुमच्या भेटीस आली आहे, जिथे मात्र दोन संघ दरम्यान चालू असलेली दुसरी मॅच ही जरूर पाहायला मिळते. एका बाजूला पार्थ एंटरप्राइजेस वाघिलवाडा त्यांच्या विरोधात मंगलमूर्ती कालुंद्रे या दोन टीम दरम्यान मॅच पाहायला मिळते. इथे मात्र बघता बघता पहिल्या षटकाचा खेळ संपला. 18 धावा धाव फलकावरती उभारल्यात. जाव्या डीजे मास्टर यांच्याकडे ऐकूयात एक सुमधुर मास्टर. इथे आपण पाहतो मैदानावरती एक मोठी मॅच आली आहे. पार्थ एंटरप्राइजेस वाघिलवाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण टीम पाहू शकाल, ती म्हणजे आपण जरूर पाहता मंगलमूर्ती कालुंद्रे या दोन टीम दरम्यान सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. एका बाजूला आपण पाहतोय परेश चिखलेकर आणि त्याला साथ देतोय प्रवीण घरात, अर्थातच रायगडचा क्रॉस टेलर रॉस टेलर ज्याला संबोधलं जातो तोच इथे मात्र आपण पाहतोय. यावेळच्या बॉलवरती आता मात्र सन्मानपूर्वक चेंडू खेळून काढला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक सूरज पाटील यांना आपण पाहतोय आणि त्या बॉलवरती आलेली ही एक धाव. एका धावाने 19 धावा धाव फलकावरती.
एक बॉलचा खेळ संपला. 19 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. अजूनही षटकातील 5 बॉल येणं बाकी आहेत. आता मात्र पुन्हा एकदा स्ट्रायकर वरती आपण पाहू शकाल प्रवीण घरत यांना, परेश चिखलेकर यांना पाहतोय. यावेळचा बॉल आता मात्र पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह फटका खेळला जातोय. या बॉल वरती देखील येणार एक धाव. एका धावेने आता मात्र 20 धावा धाव फलकावरती. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. गोलंदाजच्या मार्कवरती गोलंदाज दर्शन पाटील यांना इथे मात्र आणलं गेलाय. 2 बॉल संपलेत. 20 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. यावेळच्या बॉलवरती आलाय मोठा फटका. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाईल आउट ऑफ दी पार्क. हा आलाय 6 धाव्यांसाठी. षटकार कमांडी मात्र मोठा फटका आलाय. मोठ्या फटक्यानं तब्बल 26 धावा आतापर्यंत धाव फलकावरती जाऊन पोहोचल्यात. 3 बॉलचा खेळ संपला. अजूनही 3 बॉल आहेत. 3 बॉल वरती 2 मोठे फटके जरी आले तरी इथे मात्र मॅच वरती पकड करताना पाहायला मिळेल तो म्हणजे अर्थातच फलंदाजी करणारा संघ कालुंद्रे संघ. यावेळच्या बॉलवरती पुन्हा एकदा स्टेट डाऊन द ग्राउंड फटका आलाय. चाललाय आउट ऑफ दी पार्क. 7 धाव्यांसाठी. बिग 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 षटकार कमांड डिझाय. तर इथे मात्र स्ट्राईक वरती आपण पाहतोय प्रवीण घरत यांना सलगच्या 2 बॉल वरती 2 षटकार आलेत. 4 बॉल वरती आता मात्र धावा 32 पाहायला मिळतात. 4 बॉलचा खेळ संपलाय. 32 रन स्कोर बोर्ड. अजूनही 2 बॉल. यावेळच्या बॉलवरती पुन्हा एकदा मोठा फटका आलाय. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू चाललाय पुन्हा एकदा आउट ऑफ दी पार्क. 7 धाव्यांसाठी. षटकार डीजे ठोक. संघ विनर होईल तो मात्र नवजीवन मुलेकंड या संघासमोर 2 हात उंच करेल. तो इथे मात्र जरूर मॅच संपण्याच्या पूर्वी इथे मात्र नवजीवन टीमचे कॅप्टन आमच्या अतिरी मंचावरती पोहोचायचे याची आपण नोंद घ्यायची आहे. आता मात्र बघता बघता चेंडू संपलेत. 5 धावा धाव फलकावरती तब्बल 38 धावा. या बॉल वरती जर का एखादा मोठा फटका आला तर मात्र जरूर या षटकाची बिग टोटल केली जाईल. यावेळच्या बॉलवरती पुन्हा एकदा आलाय मोठा फटका. चेंडू थांबणार नाहीये. इथे मात्र जरूर क्षेत्ररक्षण सुंदर केला जातो आणि या बॉलवरती एका धावेवरती समाधान मानला जातोय आणि इथे मात्र जरूर तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते. थर्ड अंपायरकडे इथे मात्र निर्णय सोपवला जातोय. पाहूयात इथे मात्र डिसिजन पेंडिंग असेल.
इथे मात्र चेंडू सेव्ह केला जातो आहे. या बॉलवरती एक धाव येणार आहे. एका धावेने धाव फलकावरती तब्बल आतापर्यंत धावा 39 पाहायला मिळत आहेत. 12 बॉलचा खेळ संपलाय. 39 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. इथे मात्र पोलीस अधिकारी यांचं देखील आमच्या अतिथी मंचावरती आगमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून करूयात आपण हार्दिक हार्दिक असं स्वागत. आणि जिथे मात्र आपण मॅच वरती कॉन्सन्ट्रेट करूयात. जिथे मात्र मॅच रंगली आहे वाघिलवाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण मंगलमूर्ती कालुंद्रे या दोन टीम मध्ये पाहतोय. इथे मात्र आपण सचिन पाटील पोलीस अधिकारी ज्यांना आपण आमच्या अतिथी मंचावरती पाहतोय त्यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून करूयात सहर्ष सहर्ष हार्दिक स्वागत. यावेळच्या बॉलवरती मात्र झेल उडाला होता आणि यावेळी इथे मात्र जरूर झेल इथे मात्र निसटला जातोय. या फलंदाजांचं नाव आहे प्रवीण घरत. यांना मिळतोय जीवनदान. आता मात्र विजयासाठी 17 बॉल मध्ये 51 ची आवश्यकता आहे आणि जिथे मात्र झेल टाकलाय तर कोणचा तर इथे मात्र त्या फलंदाजाचं नाव आहे इथे मात्र प्रवीण घरत यांचा झेल निसटलाय. इथे मात्र त्या जीवनदानाचा फायदा आता मात्र कितपर्यंत घेतला जाईल. जर का ही मॅच मंगलमूर्ती काळुंद्रे टीम जिंकली तर मात्र यावेळचा बॉल यावेळेस तेच तरार आलाय. डॉट बॉल आलाय. दुसरा चेंडू संपला. धावपटलावरती 40 धावा आतापर्यंत 40 धावा पाहायला मिळतात. अजूनही 16 बॉलचा खेळ आहे. 51चा पाठलाग करायचा आहे. पाहूयात कशा प्रकारे धावा कंप्लीट केल्या जातील की ते मात्र त्या धावा रोखल्या जातील. पुढचा बॉल यावेळच्या बॉलवरती विकेट उडाला आणि यावेळेस विकेट टिपला जातोय. धक्का क्रमांक पहिला होईल. बॅक टू दी पवेलियन. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे मास्टर. नवीन फलंदाज मैदानावरती राहुल पाटील पाहायला मिळतील. आतापर्यंत 3 बॉल संपले. 40 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. अजूनही 15 बॉल बाकी आहेत. 51चा पाठलाग करायचा. जर का एकातून मोठे फटके आले यावेळचा बॉल पुन्हा एकदा मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि इथे मात्र स्ट्राईक रोटेट केली जाईल. आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक वरती फलंदाजाला इथे मात्र आणला जातोय. त्या फलंदाजाचं नाव आहे प्रवीण घरत ज्यांना इथे मात्र स्ट्राईक वरती आणला जातोय. 14 बॉल मध्ये 50चा पाठलाग करायचा. जर का या 2 बॉल वरती 2 मोठे बिग हिट आले तर मात्र समीकरण सोपं होईल. पाहूयात आता मात्र कशा प्रकारचा खेळ केला जाईल. अजूनही षटकातील 2 बॉल येणं बाकी आहेत. तब्बल धावा 41 रन ऑन स्कोर बोर्ड पाहायला मिळतात. पुढचा बॉल टाकला जाईल. यावेळच्या बॉलवरती पुन्हा एकदा तडाखे बंद स्ट्रोक. चेंडू चाललाय आउट ऑफ दी पार्क. आलाय बिग 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 षटकार. कमांड डीजे. थँक्यू डीजे. जिथे मात्र षटकार चौकारांची आवश्यकता आहे आणि तेच बिग हिट मैदानावरती पाहायला मिळतात. शेवटचा बॉल आहे. या बॉलवरती जरी मोठा फटका आला तरी मॅच मध्ये रंगतदार निर्माण होईल. यावेळचा बॉल पुन्हा एकदा गुड नाईट टेक और तमाशा देख. चेंडू चाललाय आउट ऑफ दी पार्क. 7 धावांसाठी पुन्हा एकदा षटकार. डीजे ठोक.
दोन्ही टीमचे 12th मॅन आपण पाणी घेऊन जायचं आहे, दोन्ही टीमचे 12th मॅन. तर इथे मात्र आपण रस्त्यावरती कोणी गाड्या लावायच्या नाहीत, पार्किंग साठी आपल्याला जागा उपलब्ध केली आहे, तिथे आपण गाड्या लावायच्यात. याची सर्व गाडी मालकांनी नोंद शकता. जिथपर्यंत मैदानावरती प्रवीण घरत उभे राहतील तिथपर्यंत मॅच जिवंत राहील, ती म्हणजे फलंदाजी करणाऱ्या टीम. इथे मात्र मंगलमूर्ती कालुंद्रे टीमच्या माध्यमातून पाहायला मिळेल. 12 बॉल 38 ची आवश्यकता. आता मात्र 12 मध्ये 38 करायचे आहेत. कशा प्रकारे धावांचा पाठलाग केला जाईल, जिथपर्यंत मैदानावरती प्रवीण घरत सज्ज आहेत तिथपर्यंत मॅच ही जिवंत पाहायला मिळेल. मंगलमूर्ती कालुंद्रे संघाच्या माध्यमातून चौथ्या षटकासाठी गोलंदाजाच्या मार्कवरती गोलंदाज भागेश सुरते याला आणला जातो. इथे मात्र आपण पाहतोय स्कोररच्या भूमिकेमध्ये देखील भागेश पाहायला मिळतील. गोलंदाजाच्या मोर्चावरती देखील गोलंदाज आपण भागेश सुरते यांना पाहू शकाल. 12 मध्ये 38 करायचे आहेत. स्ट्राईक एंड वरती फलंदाज. यावेळच्या बॉलवरती इथे मात्र सुरेखरित्या शेड्यूलला खेळून काढला जातो. इथे मात्र राहुल पाटील यांना माहिती. थँक्यू डीजे मास्टर. 3 बॉल संपले. धावा धाव फलकावरती पाहतोय तब्बल 58 धावा धावपटलावरती पाहायला मिळतात. 3 बॉल आहेत, 3 मध्ये 2 मोठे फटके आता मात्र येणं हे अत्यावश्यक असतील. पुढचा बॉल यावेळेस भागेश सुरतेच्या माध्यमातून. यावेळचा लोअर फुल टॉस बॉल दोन्ही हातांना स्वीकार केला. शेणूला चाललाय सीमारेषा पार. बिग 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 आलाय षटकार. डीजे ठोको. विजयासाठी आपण पाहू शकाल 8 बॉल मध्ये 27 ची आवश्यकता. आता मात्र जरूर एखादा मोठा फटका आला तर मात्र मॅच वरती जरूर रंगतदार स्थिती पाहायला मिळेल. 8 बॉल मध्ये 27 ची आवश्यकता. यावेळीचा पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू चाललाय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. हा आलाय बिग 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 षटकार. ठोको डीजे. थँक्यू डीजे. आता मात्र षटकार आला विजयासाठी. आता मात्र 7 बॉल मध्ये 21 ची आवश्यकता आहे. तब्बल 70 धावा धाव फलकावरती. जरूर मी मॅच चालू होताना म्हणालो होतो एका बाजूला सूरज पाटीलचा बोलबाला पाहायला मिळेल तर नंतर दुसऱ्या बाजूला प्रवीण घरत यांचा बोलबाला पाहायला मिळेल. आता मात्र 7 बॉल 21 वरती मॅच आली आहे. या बॉल वरती यावेळच्या बॉलवरती आता मात्र सन्मानपूर्वक खेळून काढण्याचा प्रयत्न केला तर नंतर डॉट बॉलचा इशारा आला. विजयासाठी 6 बॉल 21 ची आवश्यकता. सामना आवडला असेल तर टाळ्या व्हायला काय हरकत नाही आहेत. 6 मध्ये 21 करायच्यात. जाऊया डीजे मास्टर यांच्याकडे. ऐकूयात एक सुमधुर संगीत. थँक्यू थँक्यू डीजे. यानंतरची मॅच आपण पाहू शकाल. यामधून जो विजयी संघ होणार आहे तो मात्र आपण पाहू शकाल नवजीवन मुलेखंड या संघासमोर 2 हात उंच करणार आहे. तर चला नवजीवन मुलेखंड टीम कॅप्टन आपण आमच्या अतिथी मंचावरती येऊन उपस्थित राहायचा. हा सामना आपण रंगतदार स्थितीमध्ये पाहतोय. या स्पर्धेतला जर का बघायला गेलं तर हायेस्ट स्कोर आपण तब्बल 90 धावा पाहिला. आजच्या दिवसामध्ये संघ पाहतोय अतिशय सुरेख संघ पाहायला मिळतात. विजयासाठी 6 बॉल 21 ची आवश्यकता. स्ट्राईक एंड वरती आपण राहुल पाटील यांना पाहू शकाल. आता मात्र राहुल पाटील यांना देखील माहिती आहे आपण षटकार चौकार मारायची नाही तर आपण फक्त आणि फक्त
एक धाव इथे मात्र काढून द्यायची आहे, ती म्हणजे फलंदाज प्रवीण घरत यांना. काय सामना पाहायला मिळतोय. यावेळचा बॉल आता मात्र तेच तर्रार आला. आता मात्र निर्धाव बॉल पाहायला मिळेल. 5 बॉल मध्ये 21 ची आवश्यकता. जिथे मात्र स्ट्राईक एंड वरती आपण फलंदाज राहुल पाटील यांना पाहतोय. इथे मात्र एखादा मासा कसा तडफडत असतो तसा मात्र नॉन स्ट्राईक एंड वरती प्रवीण घरत पाहायला मिळतील. जर का त्यांना स्ट्राईक मिळाली तर जरूर ही मॅच ते लवकरात लवकर फिनिश करतील. 5 बॉल 21 ची आवश्यकता. राहुल पाटील यांना इथे मात्र जरूर काही करायचं नाहीये, फक्त चेंडू बॅट वरती घ्यायचा आणि एक धाव काढायची आहे. 5 बॉल मध्ये 21 ची आवश्यकता. यावेळच्या बॉलवरती आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरची आलेली एक धाव. 4 बॉल आणि 20 धावसंख्येची आवश्यकता. काय सामना पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातील ही चित्तथरारक मॅच ही प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. जे प्रेक्षक मात्र बसले होते ते मात्र जागेवरून उभे राहिलेत. का तर हा सामना अतिशय रोमांचक पाहायला मिळतोय. जिथे मात्र दोन्ही संघ अर्थातच पनवेल विभागातील दादा संघ म्हणून ज्यांना ओळखले जातात ते संघ ही मॅच खेळताना पाहायला मिळतात. यावेळचा बॉल आता मात्र बॅटची कडा आणि इथे मात्र प्रवीण घरत होतील. पॅक टू दी पवेलियन. डीजे ठोक. थँक्यू डीजे. जिथे मात्र तब्बल 14 बॉल मध्ये 49 धावसंख्येची पारी खेळली आहे. पारी आवडली असेल तर टाळ्या व्हायला का हरकत नाही आहेत. या स्पर्धेतले एक लाजवाब फलंदाजी पाहायला मिळाली आहे. काय फलंदाजी पाहायला मिळाली. फक्त आणि फक्त 2 एकेरी धावसंख्या पाहायला मिळाल्या. नंतरचे आलेले षटकार चौकार काय आतषबाजी पाहायला मिळाली. आता मात्र मॅच मध्ये जरूर एकतर्फी पाहायला मिळेल. जिथे मात्र प्रवीण घरत बाद झालेत. नवीन फलंदाज मैदानावरती आकाश गिरी पाहायला मिळतील. यावेळचा बॉल आता मात्र लेग बिफोरची मागणी केली आहे आणि यावेळेस जसे काय प्रवीण घरत बाद झालेत तसे मात्र दुसरा धक्का बसलाय. कमॉन डीजे. डीजे. चला नवजीवन मुलेगन टीमचे टीम कॅप्टन आपण आमच्या अतिथी मंचावरती यायचा. यामधून विजय होणारा संघ तुमच्या समोर इथे मात्र जरूर 2 हात उंचावता पाहायला मिळेल. यावेळचा बॉल आता मात्र पंचांचा इशारा आला. ऑफस्टिक सोडून जाणारा चेंडू पाहायला मिळतोय. यावेळच्या बॉल वरती अतिरिक्त धाव जोडली जाईल. आता मात्र शेवटचे 2 बॉल येणं बाकी आहेत. यावेळचा बॉल आता मात्र स्लोवर वन टाकला गेला आणि या बॉल वरती आलेला निर्धाव. शेवटचा एक बॉल. जसे इथे मात्र प्रवीण घरत बाद झाले तशी इथे मात्र मॅच एकतर्फी पाहायला मिळते. शेवटचा एक बॉल. यावेळच्या बॉल वरती आता मात्र निर्धाव आला. सामना जिंकला केडीएस स्पोर्ट्स वाघिलवाडा टीमनं. तर चला दोन्ही टीमचे सर्व खेळाडू आपण इथे मात्र हँडशेक करायच्या आणि जिथे मात्र मॅचचे मॅन ऑफ द मॅच ठरलेत अर्थातच सूरज पाटील. 14 चेंडू मध्ये धावा उभारल्यात. तब्बल 16 बॉल मध्ये तब्बल 42 धावा उभारल्यात. अप्रतिम इनिंग पाहायला मिळाली. तर इथे मात्र नवजीवन मुलेगन टीमचे टीम कॅप्टन आमच्यापर्यंत उपस्थित झालेत. चला